नमस्कार. मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं, निखिलने श्रावणीपासून शूज सांभाळण्याचा खूपच प्रयत्न करून देखील श्रावणीने निखिलच्या नकळतच साहिलचे शूज चोरले आणि वरतून साहिलकडून शूजच्या मोबदल्यात 5,000 रुपये देखील उकळवलेत. तर पाहू आता पुढे. श्रावणी आपल्या स्मिजासमध्ये नोटा वर करून पैसे मोजत होती. जणू काही ती त्या नोटा निखिललाच दाखवत होती आणि चिडवण्याचा प्रयत्न करत होती. निखिलही कपाळावर आठ्या पाडून श्रावणीकडेच पाहत होता. दोघेही एकमेकांना टशनने भरलेल्या नजरेने पाहत होते. आलेल्या पाहुणे मंडळींसोबत फोटो सेशन झाल्यानंतर मृणालच्या पाठवणीची वेळ झाली. कावेरी त्यांच्या नातलगांबरोबर मृणालच्या पाठवणीची तयारी करू लागल्यात. राहून राहून कावेरी यांचे मन भरून येत होते. अखेर मृणालच्या पाठवणीचा तो क्षण आला. मृणाल कावेरी यांच्या गळ्यात पळून खूपच हुंदके देऊनच रडत होती आणि तिचे बाबाही प्रतापराव यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. दिवसभर मौज मजा मस्ती करणारी श्रावणी आपल्या दीदीच्या गळ्यात पडून खूपच रडत होती. श्रावणीने मृणालला घट्ट मिठी मारलेली होती. दोघं बहिणींना असं रडताना पाहून मंजुळाबाई पुढे आल्यात. त्या श्रावणी आणि मृणाल या दोघी बहिणींच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या. मृणाल, बाळा रडू नकोस. हा दिवस प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो. एक ना एक दिवस प्रत्येक मुलीला सासरी जावंच लागतं, आपलं माहेर सोडून. कावेरी, प्रताप, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मला वाटतं की मृणालसोबत आम्ही श्रावणीलाही घेऊन जातो. 2 दिवसांनी असंही मृणालला तुम्ही घ्यायला येणारच आहात, तर श्रावणीला 2-3 दिवस राहू देत आमच्याकडे. मृणाललाही बरं वाटेल. आणि असंही रागिनी आणि मुग्धा दोघीही तिच्या मैत्रिणी आहेतच, त्यामुळे मृणालला काही वेगळं वाटणार नाही आमच्या घरामध्ये ॲडजस्ट व्हायला. श्रावणीसोबत असेल तर तिलाही थोडंसं धीर मिळेल, मनाला कुठेतरी हलकं असं समाधान वाटेल. नवीन घरामध्ये पोरी फार गोंधळून जातात, मंजुळाबाई म्हणाल्या. हो काकी, चालेल, जसं तुम्ही म्हणाल. श्रावणी मृणालसोबत गेली तर मृणाललाही बरं वाटेल, प्रतापराव म्हणालेत. श्रावणीचं सामान मी तिच्या मामासोबत पाठवून देतो लगेच. श्रावणीसोबत येणार म्हटल्यावरती मृणालच्या चेहऱ्यावरती हलकीच अशी स्माईल आली. तिच्या मनालाही कुठेतरी बरं असं वाटलं. कावेरी यांनी आपल्या दोघं पोरींचे डोळे पुसले आणि पुन्हा मृणालला त्यांनी मिठी मारली. मृणालने एकदा पुन्हा आपल्या सर्व नातेवाईकांकडे पाहिलं आणि ती सजवलेल्या कारमध्ये बसली. साहिलही मृणालच्या बाजूला बसला, तर एका बाजूला श्रावणी बसली. निखिल, रागिनी, मुग्धा ते देखील त्याच कारमध्ये बसलेत. मृणालच्या एका हातात साहिलचा हात होता, तर दुसऱ्या हातात श्रावणीचा हात. तिने दोघांचेही हात अगदी घट्ट असे पकडून ठेवलेले होते. थोड्या वेळाने साहिलची कार त्यांच्या घरी पोहोचली. घरी पोहोचताच नववर आणि वधूचे घरात प्रवेश करताना त्यांचे स्वागत करण्यात आले. मृणालचा गृहप्रवेश करण्यात आला. नंतर दोघेही देवघरात जाऊन देवाला नमस्कार करू लागलेत. त्यानंतर नववर आणि वधूचे खेळ खेळण्यात आले. साहिल मुद्दामच प्रत्येक खेळामध्ये हरत होता आणि मृणालला जिंकण्याची संधी देत होता. मृणाललाही ते जाणवत होतं, साहिल हे मुद्दाम करतोय म्हणून. तिने साहिलकडे पाहत नाजूक अशी स्माईल केली. तसं मृणालच्या मनावरती सासरी आल्याचं दडपण तर होतंच, पण श्रावणीही थोडी शांतच होती. आज आपण बाबांच्या मित्राच्या घरी नाही तर आपल्या दीदीच्या सासरी आल्याचं भान ठेवून ती घरात तशीच वावरत होती. तिला असं वावरताना पाहून प्रतिभा म्हणजेच निखिलच्या आई तिच्या जवळ आल्यात. श्रावणी,
बाळा, इतकं घाबरू नकोस. तुला इथे कोणी काही बोलणार नाही किंवा काही नाव ठेवणार नाही. तुम्ही दोघीही पोरी आम्हाला काही परक्या नाही आहात. त्यामुळे मनावर इतकं दडपण ठेवू नकोस. तू नेहमी जशी हसत बोलत असतेस अगदी तशीच राहा. आम्हाला तशीच श्रावणी आवडते. प्रतिभा श्रावणीच्या डोक्यावरून हात फिरवून बोलू लागल्यात. तसं श्रावणीनेही प्रतिभा यांच्याकडे पाहून स्माईल केली आणि होकारार्थी मान हलवू लागली. सगळेच खेळ खेळण्यामध्ये बराच वेळ झाला. अनुराधा, झाले नाहीत का तुमचे खेळ खेळून अजून? अनुराधा म्हणजेच साहिल आणि निखिलच्या आत्या. अगं, ती पोरं फार दमली आहेत. 2 दिवसांपासून त्यांना बिचाऱ्यांना जराही आराम करायला वेळ मिळाला नाही. त्यांनाही थोडा आराम करू देत, मंजुळाबाई म्हणाल्या. हो आई, झालं ते आता सगळे खेळ खेळून. झोपूया आता. आणखी उद्याच्या पूजेची तयारी देखील करायची आहे. चला रे पोरांनो, उठा लवकर. आवरा पटकन, झोपून घ्या. उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे. पुन्हा पूजेचे तयारीची घाई गडबड चालू राहील सकाळपासून. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे. आणखी त्याचीही तयारी तर करायचीच आहे, अनुराधा बोलल्यात. तसे सगळेच जण आपापल्या जागेवरून उठू लागलेत. मृणाल, बाळा, तू जाऊन चेंज करून घे आणि झोपून राहा. उद्या पुन्हा पूजेला बसायचं आहे तुम्हा दोघांनाही. रागिनी आणि मुग्धा, मृणाला रूममध्ये घेऊन जा, अनुराधा बोलल्यात. तसं रागिनी आणि मुग्धा यांनी मृणालला तिच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागल्यात. श्रावणीही त्यांच्यासोबतच होती. साहिलही लगेच मृणालच्या मागोमाग चालायला लागला. तसं अनुराधा यांनी लगेच साहिलचा हात पकडला. साहिल, आज तुला तुझ्या रूममध्ये जाण्याची परमिशन नाही आहे बरं का. तू निखिल त्यांच्यासोबतच झोपणार आहेस आज. जोपर्यंत तुम्ही देवदर्शनाला जाऊन येत नाही तोपर्यंत तुला आणि मृणालला एकटं सोडणार नाही. अनुराधा हसून साहिलला बोलू लागल्यात. तसं साहिलही लाजला आणि आपल्या केसांमधून हात फिरवू लागला. काय ग आत्या, तू पण आता माझी मस्करी करतेस? अगं, माझ्या रूममध्येच तर माझे कपडे ठेवले आहेत ना. मला चेंज करायला तर लागतीलच ना ते. निदान ते तरी घेऊ देत मला, साहिल म्हणाला. बरं बाबा, जा तू तुझ्या रूममध्ये. पण तुझे कपडे घेऊन झाले की पुन्हा बाहेर निघ. नाहीतर तिथे मृणालाच बघत उभा राहशील. असाही आज पूर्ण दिवसभर तू तेच काम केलेलं आहेस. तुझी नजर तर मृणालवरून हटतच नव्हती. आमच्या सगळ्यांचं लक्ष तुझ्यावरच होतं, अनुराधा साहिलला चिडवत म्हणाल्या. आत्या, साहिल पुन्हा लाजत बोलला आणि आपल्या रूममध्ये गेला. घरात बरीच पाहुणे मंडळी आलेली होती. त्यांच्या झोपण्याची व्यवस्थेचं काम श्रीधरराव आणि श्यामराव पाहत होते. साहिलही आपल्या रूमकडे पोचला तर त्याच्या रूमचा डोअर बंद होता. त्याने डोअर नॉक केला. मुग्धाने डोअर उघडला. दादा, काय काम आहे तुझं इथे? मुग्धाने विचारलं. तू लगेच वहिनीच्या मागे मागे इथे पण आलास का? तसं साहिलने मुग्धाच्या डोक्यात एक टपली मारली. ए गब्बस, आता तूच बाकी होती काय मला बोलायची? मी तुझ्या वहिनीच्या मागे नाही आलोय. ही माझी रूम आहे, कळलं तुला? आणि मला माझे कपडे घ्यायचे आहेत. तुम्ही ताबा मिळवला माझ्या रूमवरती आणि वरतून मलाच बोलतेस काय? सरक बाजूला. चल, जाऊ दे मला आत. साहिल मुग्धाला सरकवत रूमच्या आतमध्ये शिरला आणि वॉर्डरोबमधून आपले कपडे काढू लागला. वॉर्डरोबमधून कपडे काढत असताना साहिलची नजर फक्त मृणालकडेच होती. मृणाल बेडवर बसलेली होती आणि श्रावणी तिच्या केसांची हेअरस्टाईल मोकळी करत केसांमधल्या तिच्या एक एक पिना काढून बेडच्या साईडला ठेवत होती.
साहिलने नुसतं वॉर्डरोब नावाला ओपन करून ठेवलं होतं आणि नजर मात्र त्याची मृणालवरच होती. तो सारखा एकटक तिलाच पाहत होता आणि वॉर्डरोबमधल्या कपड्यांवरून नुसता हात फिरवत होता, जणू काही मी कपडेच पाहतोय. मृणालची नजर साहिलवर पडली. तीही मान खाली घालून चोरून चोरून तिरकस नजरेने साहिलकडेच पाहत आपल्याच गालात स्माईल करत होती. साहिलही मृणालकडे पाहत मिश्किल हसत होता आणि डोळ्यांनी तिला इशारे देखील करत होता. दोघांचेही नजरेनेच बोलणं चालू होतं. तितक्यात मुग्धाची नजर साहिलवर पडली. डोरजवळ असलेल्या मुग्धाने आवाज दिला, दादा, कपडे तुला भेटत आहे की नाही, का इथेच रात्रभर उभा राहून कपडे शोधणार आहेस? कपडे भेटले असतील तर जा निघ बाहेर आता रूममधून. मुग्धाच्या आवाजाने साहिल भानावर आला आणि गोंधळून म्हणाला, अगं हो हो, हे काय शोधतोच तर आहे मी. भेटले तर पाहिजेत ना आधी कपडे मला. साहिल म्हणाला, दादा, तुला भेटत नसतील तर मी मदत करू का तुझी? का वहिनीला सांगू तुझी मदत करायला? मुग्धा हसत चिडवतच साहिलला म्हणाली, थँक्स पण मला कोणाची मदत नकोय. साहिल म्हणाला. त्याने वॉर्डरोबमधून आपलं टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट काढली. कपडे हातामध्ये घेत मृणाल बसली आहे त्या दिशेने साहिल चालू लागला. मृणाल थोडी गोंधळूनच गेली. साहिलला तिच्या असं जवळ येताना पाहून साहिल बेडजवळ आला आणि थोडासा वाकला. तो अगदी मृणालच्या फार जवळ होता. साहिलला एवढं जवळ आलेलं पाहून मृणालच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली. तिने आपलं अंग चोरून घेतलं. साहिल असे का वागत आहेत? इतके सगळे असताना तरी देखील असाच विचार ती तिच्या मनात करू लागली. मृणालला असं घाबरलेलं पाहून साहिलला चांगलीच मजा येत होती. तो तिलाच पाहून हसू लागला. त्याने पटकन बेडच्या बाजूला ठेवलेल्या टेबलवरून आपलं चार्जर उचललं आणि मृणालला ते चार्जर डोळ्यांनी इशारा करून दाखवू लागला. साहिल चार्जर घेण्यासाठी वाकले आहे हे समजताच मृणाल अजूनच लाजली आणि आपण उगाच काहीतरी विचार करत होतो असा विचार तिच्या मनात आला आणि साहिल तिच्याकडे पाहत हसतच आपल्या रूममधून बाहेर आला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये पूजेची तयारी चालू होती. सगळेजण पूजेची तयारी करण्यामध्ये व्यस्त होते. गुरुजींना पूजेसाठी 10 वाजताचा टाईम दिलेला होता. सगळ्यांचीच आवरावर चालू होती. रागिनी, मुग्धा आणि श्रावणी मृणालची तयारी करण्यामध्ये तिची मदत करत होत्या. मृणालने छान हिरव्या कलरची पैठणी आणि त्यावरती मरून कलरचा ब्लाऊज घातलेला होता. केसांची अगदी साधी सिंपल हेअरस्टाईल आणि त्यामध्ये गजरा मारलेला होता. मेहंदीने रंगलेल्या हातांमध्ये तो हिरवा चुडा खूप छान उठून दिसत होता. गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि भांगेमध्ये सिंदूर लावून मृणाल नववधूच्या रूपात खूपच छान आणि सुंदर दिसत होती. दीदी, झाली ना तुझी तयारी करून? मी आता बाहेर जाऊन काही मदत करायची आहे का ते विचारून येते, श्रावणी म्हणाली. साऊ, तुझं झालंय का आवरून? तुला काही तयारी करायची आहे का? मृणालने विचारलं. नाही दीदी ग, माझी तयारी झाली आहे. म्हणून म्हटलं बाहेर काही मदत लागेल पूजेच्या तयारीत तर विचारून घ्यावं. बरं ठीक आहे मग, मृणाल म्हणाली. श्रावणीही पूजेसाठी छान तयार झालेली होती. तिनेही नेव्ही ब्लू कलरचा कुर्ता आणि त्यावरती प्लाझो पॅन्ट आणि अंगावरती ऑर्गेन्झा मटेरियलची ओढणी असा ड्रेस घातलेला होता. कानामध्ये सेम मॅचिंग असे मोठे इयरिंग घातले होते. एका हातात घड्याळ तर दुसऱ्या हातात ब्रेसलेट आणि केसांना छोटंसं क्लचर लावून बाकीचे केस मोकळे सोडलेले होते. चेहऱ्यावरती हलका असा मेकअप
आणि ओठांवर लिपस्टिक. श्रावणीही त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मृणालची तयारी झाल्यानंतर श्रावणी रूममधून बाहेर आली. रागिनीही श्रावणीसोबतच रूममधून बाहेर हॉलमध्ये आली. हॉलमध्ये पूजेच्या तयारीची सगळी व्यवस्था चालू होती. श्रीधरराव आणि श्यामराव पूजेसाठी लागणारा केळीच्या खांबाचा मखर बांधत होते. तर कोणी लाइटिंग लावत होतं. साहिलच्या आत्याही त्यांची त्या कामात मदत करत होत्या. तर किचनमध्ये साहिल आणि निखिलच्या आई दोघी मिळून नैवेद्याचा स्वयंपाक करत होत्या. रागिनी आत्यांकडे आली. आत्या, काही मदत करायची आहे का? रागिनीने विचारलं. हो बाळा, तसं तर बरीच कामं झाली आहेत, पण बाहेर रांगोळीचं बाकी आहे, तर रांगोळीचं बघून घ्या तुम्ही मग. ठीक आहे आत्या, चालेल, आम्ही बाहेर जाऊन रांगोळी काढतो. चल श्रावणी, आपण रांगोळी काढू. तू इथेच थांब, मी रांगोळी घेऊन येते. असे बोलून रागिनी आतमध्ये जाऊन रांगोळी घेऊन येते. श्रावणी आणि रागिनी दोघीही बाहेर जाऊन दारामध्ये रांगोळी काढत असतात. रागिनी, मला असं वाटतं आपण इथे ना छान सुंदर फुलांचीही रांगोळी काढू. खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल. श्रावणी म्हणाली. हो चालेल ना, चालेल, छान आयडिया आहे. रागिनी म्हणाली. थांब, मी आज जाऊन फुलं घेऊन येते. रागिनी आतमध्ये येते. फुलांसाठी ती इकडे तिकडे पाहू लागते. फुलांची टोकरी निखिलजवळ असते. निखिल त्याच्या इतर भावांसोबत खिडक्यांना फुलांच्या माळा लावत होता. रागिनी निखिलजवळ आली. दादा, आम्हाला काही फुलं हवी आहेत रांगोळी काढण्यासाठी. रागिनी म्हणाली. रागिनी, थांब थोडा वेळ, इतक्या फुलांच्या माळा लावून होऊ दे. मग किती फुलं राहतात तसं मी देतो तुला. ठीक आहे दादा, पण लवकर दे हां. असे बोलून रागिनी पुन्हा श्रावणीकडे बाहेर येते. श्रावणी, 5 मिनटं थांब. दादांच्या ना फुलांच्या माळा लावून झाल्या की दादाच स्वतःच फुलं आणून देणार आहे आपल्याला. तोपर्यंत आपण या कलरचेच रांगोळीने डिझाईन काढू. असे बोलून पुन्हा दोघी रांगोळी काढायला लागतात. तेवढ्यात मुग्धा रागिनीचा फोन घेऊन बाहेर येते. रागिनी, तुझ्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे. तिचा मैत्रिणींचा फोन आलेला असतो म्हणून ती फोनवरती बोलण्यासाठी उठून एका साईडला जाऊन बोलत असते. निखिलच्या आतमध्ये फुलांच्या माळा लावून झालेल्या असतात. निखिलही फुलांची टोकरी घेऊन बाहेर डोरकडे येत असतो. निखिल दारापर्यंत येत असतानाच काही लहान मुले इकडून तिकडून घरातून आतबाहेर पळत असतात. ती लहान मुले निखिलच्या अवतीभोवतीच धावत असतात. त्यातल्या एक लहान मूल निखिलच्या पायामध्ये येतं. तसं निखिलचा बॅलन्स बिघडतो आणि त्याच्या हातातील फुलांची टोकरीमधली फुलं वरती हवेमध्ये उसळतात आणि ती श्रावणीच्या अंगावरती पडतात. श्रावणी दारातच रांगोळी काढत असते. ती सगळी फुलं श्रावणीच्याच अंगावरती पडलीत. अशी अचानक फुलं अंगावरती पडल्यामुळे श्रावणी पटकन उभी राहते. तिला 2 मिनटं काय झालं ते काही कळालंच नाही, म्हणून ती पटकन जागेवर उभी राहून अंगावरती पडलेली सगळी फुलं आणि त्याच्या काही पाकळ्या झटकत असते. श्रावणीची नजर निखिलवर जाते तर निखिलच्या हातामध्ये रिकामी टोकरी दिसते. तू मुद्दाम माझी रांगोळी खराब करण्यासाठी केलंस ना? श्रावणी निखिलवर चिडून म्हणाली. निखिल श्रावणीला काहीच बोलला नाही. ती त्याला चिडून बोलत होती तरी तो तिच्याकडेच पाहत होता. त्याने श्रावणीच्या केसांमध्ये अडकलेले फुलांच्या पाकळ्या आपल्या हाताने बाजूला केल्यात. प्लीज हां, राहू दे आता. पहिले मुद्दाम माझी रांगोळी आणि माझा ड्रेस खराब केलास
आणि यानंतर सिंपती दाखवल्यासारखा वागू नकोस. श्रावणी पुन्हा रागाने निखिलला बोलू लागली. सॉरी हां श्रावणी, मी हे जाणून बुजून नाही केलं. ही मुलं इकडून तिकडून पळत आहेत आणि ते माझ्या पायात आलेत आणि माझा बॅलन्स बिघडला आणि ही सर्व फुलं तुझ्या अंगावरती आलीत. रागिनी फोनवर बोलत असताना तिची नजर श्रावणी आणि निखिलवर जाते. अरे देवा, या दोघांचं पुन्हा काहीतरी बिनसलं की काय, असं तिला वाटायला लागतं. तिने तिच्या मैत्रिणीला नंतर कॉल करते असं सांगून फोन ठेवून दिला आणि निखिल आणि श्रावणी जवळ आली. दादा, काय झालं? हे काय आणि सगळी फुलं खालती पडलेली आहेत. इतक्या मेहनतीने आम्ही केव्हाची रांगोळी टाकतोय आणि तू अशी सगळी रांगोळी खराब केलीस आमची. रागिनी निखिललाच बोलू लागली. तसं निखिल पुन्हा म्हणाला, सॉरी बाबा, मी काही मुद्दाम नाही केलं. पाहिजे तर मी ही सगळी फुले उचलण्यात तुमची मदत करतो. निखिल सगळी फुले वेचू लागला आणि पुन्हा ती टोकरीमध्ये टाकून रागिनीच्या हातात दिली. श्रावणी मात्र तोंड फुगवूनच निखिलकडे पाहत होती. पण आपण आपल्या दीदीच्या सासरी आलो आहोत तर आपण निखिलला काही न बोललेलंच बरं, हा विचार करून ती गप्पच बसली. निखिलला तेवढ्यात आतून कोणीतरी आवाज दिला आणि निखिल तसा आतमध्ये गेला. श्रावणी, जाम भारी वाटलं असेल ना तुला असं सगळी फुलं वरतून तुझ्या अंगावर पडताना? रागिनी श्रावणीला बोलू लागली. गपगा रागिनी, भारी कसला वाटायचं त्यात? उलट सगळे माझे केस खराब झालेत बघ. श्रावणी आपले केस हातांनी नीट करत म्हणाली आणि पुन्हा दोघी मिळून रांगोळी काढू लागल्यात. निखिल आतमध्ये त्याच्या बाबांना त्यांच्या कामात मदत करत होता. पण अधूनमधून डोअरमध्ये रांगोळी काढणाऱ्या श्रावणीला देखील पाहत होता. कुणास ठाऊक त्याच्या मनात श्रावणीबद्दल काही भावना निर्माण झाल्यात की काय? तर भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.